आदरणीय व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, राष्ट्राचा गौरव भिल्ल जमात हे 64 पानाचं पुस्तक, ज्याचं आत्ताच हरिभक्तपरायण त्यांच्या हस्ते याचं विमोचन झालेलं आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं ते पुस्तक आपल्याच्या समोर याचं प्रकाशन झालेलं आहे. यामध्ये मूलतः आपल्या देशातला भिल्ल समाज जो आहे, भिल्ल जमात जी आहे, या जमातीचा या देशाला, आपल्या राष्ट्राला गौरव वाटेल असा त्याचा एकूण सगळा इतिहास आहे. आणि त्या इतिहासाची मांडणी करण्याचा मी अतिशय प्रामाणिकपणे असा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. मित्रांनो, आदिवासी, वनवासी, जमात, जनजाती या शब्द प्रयोगातून जो समाज या देशामध्ये उभा राहिला, अस्तित्वात आला, तो समाज मूलतः भारतीय हिंदू संस्कृतीची निर्मिती करणारा समाज आहे. आणि त्या समाजानं, त्या जमातीनं हा देश घडवला. देश राष्ट्र म्हणून उभं करण्याचं काम या माणसांनी केलेलं आहे. आणि नुसतं राष्ट्र म्हणून घडवण्याचं, ही हिंदू संस्कृती उभं करण्याचं एवढंच काम नाही केलं, तर ह्या राष्ट्राचं संरक्षण करण्याचं कामही या माणसांनी जीव की प्राणार्पण करून सुद्धा या देशाचं संरक्षण केलेलं आहे. हा देश अबाधित राखलेला आहे. त्याचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी यांच्या अनेक पिढ्या खर्ची घातल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून या जमाती जनजाती समूहाचं या राष्ट्राशी अत्यंत जवळचं, अत्यंत जिव्हाळ्याचं, आत्मीयतेचं नातं या देशाशी या माणसांचं राहिलेलं आहे. आणि म्हणून या सगळा इतिहास शोधण्याचं काम ही सुरुवातीपासून राज्यकर्ती जमात ते आजची अवनत अवस्था इथपर्यंतचा सगळा आढावा या पुस्तकामध्ये मी घेतलेला आहे. प्रामुख्यानं या देशावर परकीयांचे जेव्हा संकट आले, तेव्हा सगळ्यात पुढं कुठली जमात राहिली तर ही भिल्ल जमात इथं राहिलेली आहे. त्यांनी त्या परकीयांशी दोन हात केले, त्यांच्याशी झगडा केला, वेळ प्रसंगी आपले प्राण अर्पण केले या देशाशी. एवढी ती निष्ठा, या देशावर असलेलं प्रेम, या राष्ट्रावर असलेली त्यांची प्रेम आणि निष्ठा जी आहे, ही निष्ठा त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलेली आहे. इथल्या मग ते मेवाडचं राज्य होतं, मध्य प्रदेशच्या भिल्ल जमाती असतील, राजस्थानच्या भिल्ल जमाती असतील, मध्य प्रदेशातल्या भिल्ल जमाती असतील, आणि अलीकडे आपल्या महाराष्ट्रातला खानदेशचा जो भाग आहे सगळा, या सगळ्या भिल्ल जमातीचं जे आहे या देशासाठी प्रचंड असं योगदान आहे. आणि त्या योगदानाचं आपण भान ठेवलं पाहिजे, त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे. त्यांच्याविषयी, त्यांच्या आत्ताच्या हलाखीच्या जीवनाविषयी आपण सगळ्यांनी काही चिंतन केलं पाहिजे, त्याच्याबद्दलच्या काही उपाययोजना केल्या पाहिजे. ही आपली नैतिक नाही, ही राष्ट्रीय नैतिकतेची जबाबदारी आहे असं मी मानतो. अगदी पुंजा भिल्लासारखा की मेवाडचं सगळं राज्य उभं करण्याचं काम पुंजा भिल्लानं केलं. आणि मेवाडच्या राजाला त्यांनी आश्वासन दिलं, वचन दिलं की तुम्ही काही घाबरू नका. हे मोगल जरी किती त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं असलं तरी तुम्ही घाबरू नका. मी आणि माझी पूर्ण भिल्ल जमात ही मेवाडच्या रानाच्या पाठीशी उभी आहे. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही तिथं प्राणपणानं लढू. आणि सगळे त्यांनी गुल्लेरिया असं नावाचं जे तंत्र आहे, युद्धाचं तंत्र, गुल्लेरिया असं जे तंत्र इकडे आपल्याला गनिमी कावा असं आपण म्हणतो, ते तंत्र पुंजा भिलानं त्या लढाईमध्ये वापरलं. आणि अकबर असेल, त्यांचे बाबर असेल, त्यांची सगळी ती वंशावळ जे त्या वारंवार मेवाडवर हल्ले करत होते, त्यांना सळो की पळो करण्याचं काम इथं यांनी ह्या केलेलं आहेत ह्या राजांनी. आणि अशी ही शौर्य परंपरा जी आहे, देशावर
प्रेम करणारी परंपरा आहे, राष्ट्राच्या संरक्षणासाठी उभं राहण्याची जी परंपरा आहे आणि देशप्रेमाची ही परंपरा अगदी महाराष्ट्रात आहे. म्हणजे अगदी खाजा भिल ज्याला म्हणतं, काजीसिंग भिल आहे, त्यांनी त्याचं अपार आहे. मोहन सिंग आहे, अनेक प्रकारचे ते अगदी तंट्या भिलापर्यंत, तंट्या भिलानेही इथला सावकार, पिळवणूक करणारा सावकार आहे, जमीनदार आहे आणि इंग्रज सरकार आहे याच्या विरुद्ध अपार असे लढाई लढलेल्या आहे ना. अपार या इथल्या वनवासी माणसांना दिलासा दिलेला, इथल्या जनतेला त्यांनी सांभाळलेला आहे. अशा प्रकारचा हा त्यागाचा आणि निष्ठेचा आणि या देशाशी, यातल्या संस्कृतीशी, हिंदू धर्म संस्कृतीशी नाळ जोडून असलेला हा समाज, याचे आपल्यावर, आपल्या देशावर फार मोठे उपकार आहेत आणि म्हणून त्या उपकाराची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि त्यांच्या आजच्या स्थितीला आपण सगळ्यांनी हातभार लावून त्यांच्या उत्थानाकडे त्यांना कसं नेता येईल असा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतं, असं एवढी भावना जरी जागृत झाली तर माझं हे पुस्तक लिहिण्याचं सार्थक होईल असं मला वाटतं.